मित्रांनो, या पांगणोली या संघाने जो टी शर्टचा अनावरण सोहळा आहे ना, तो आपल्या गड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 किल्ले जे जिंकलेत त्या किल्ल्यावर जाऊन केला. तो म्हणजे अगदी अहमदनगरला किल्ला आहे, त्या किल्ल्यावर जाऊन त्याने या टी शर्टचा अनावरण सोहळा केला होता. अगदी हे वेगळं काहीतरी क्रिकेटला एक वेगळं रूट लावून ठेवलंय त्याने. कारण मित्रांनो, घ्या सीझर जर पाहिलं ना तर क्रिकेटपेक्षा जर प्राधान्य देतो ना तो गड किल्ले पाहण्यामध्ये. एखादा पिकनिकला रिसॉर्टला जाण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले पाहिले पाहिजे, त्यांचे विचार आपल्या मुलांपर्यंत पोहोचले पाहिजे. तोच कारनामा मात्र करता येतो पांगणोली या संघाचे दोन्ही खेळाडू. हे गाव देखील त्याच वृत्तीने चाललेलं आहे. हा संघ देखील तरी कृपेश खताते याला मानधन जी लागू झाली आहे ती पौर्णिमा गायकर याला विनंती करते की आपला शुभ हस्ते हा मानधन द्यायचा आहे. कृपेश खताते यांचा 77 का बल्ला पुरे मैदान में मचा देता है हल्ला. त्याचप्रमाणे अगदी 100 रुपयाचं पारितोषिक लागले गेलंय. पौर्णिमेकडून तिला देखील खूप साऱ्या शुभेच्छा आहेत त्या दादाला की आपला संघ विजयी झाला पाहिजे. 100 रुपये चालणार नाही. पुढील मात्र महेंद्र गायकर साहेबांनी एटीएम इथं आणलेलं गेलं. जर फायनल मध्ये दाखल झाला तर अजून देखील एटीएम उघडलं जाईल. स्ट्राईक एंडला फलंदाजी करतोय तो अल्केश आणि नॉन स्ट्राईकला स्वतः कर्णधार आहे तो श्रीधर आणि गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे तो विशाल. अनुभव आहे विशालकडे. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती विशालला, कारण स्ट्राईक एंडला आहे तो. गेल्या मोसमामध्ये अचूक फलंदाजी करत होता तो अल्केश. नवीन जर्सी परिधान करून आपल्या या नवीन मोसमामध्ये दाखल झालेत. सकाळी बरोबर 8:30 वाजता या मैदानामध्ये दाखल झालेत. आपला शेवटचा सामना होता, पण प्रॅक्टिस करण्यासाठी या मैदानाचा अनुभव घेण्यासाठी या मैदानामध्ये दाखल झालेत. अगदी गेली 5 ते 6 तास वाट पाहिली या सामन्यांसाठी. एका बाजूला यजमान संघ, दुसऱ्या बाजूला पांगणोली संघ. पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. अवांतर धावेने स्कोरबोर्ड उघडलं जातोय तो पांगणोली या संघाचा. एक वाईटच्या स्वरूपामध्ये म्हणजे एक्स्ट्रा चेंडू मात्र फेकावा लागेल तो विशालला आणि त्याचा फायदा मात्र होतोय तो पांगणोली या संघाला. चौकार षटकारांची आतिषबाजी करणारे दोन्ही खेळाडू आहेत. एका बाजूला सीधर पाहिलात तर आरसीसी मध्ये गजानन वरणकर सर आहेत. गोलंदाजी मार्क सज्ज विशाल. आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न करत होता अल्केश. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, थोडीशी मिस्टेक झाली पण त्या मिस्टेकचा फायदा घेता आला नाही तो पांगणोली या संघाला. एकच धावेवरती समाधान मानतायत. एके धावे बरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. स्कोरबोर्ड मध्ये बदल होते. धाव संख्या मात्र होती ती तब्बल 2. एक अष्टपैलू खेळाडू पांगणोली या संघाचा तो म्हणजे श्रीधर, ज्याचा जर्सी क्रमांक आहे 17. अनेक गोलंदाजाला नेहमी खतरा ठरला जाणारा हा फलंदाज. चौकार षटकारांची आतिषबाजी करणारा एक हँडसम बॉय म्हणून ज्याची ओळख आहे. आज मात्र या मोसमामध्ये पहिली सुरुवात होते. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतात. विशाल गोलंदाजीतून कमबॅक केलं. अचूक गोलंदाजी मात्र करण्याचा प्रयत्न करतायत, पण पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतायत. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय तो 3 या आकड्यावर. अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. ती मापक असं टार्गेट ठेवण्याचा प्रयत्न करेल तो पांगणोली संघ, कारण आरसीसी गलवाडी एक तुल्यबल संघ आहे. माणगाव या गवळी समाजामध्ये अनेक पारितोषिक त्यांनी देखील पटकवले. अनुभव आहे विशालकडे गोलंदाजीचा. फुल टॉस मिळाले. पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता अचूक क्षेत्ररक्षण केलं जातं. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय. 2 धावा देखील परिपूर्ण होती. 3ऱ्या धावेचं कॉल दिलं जातंय. अल्केश होता थोडं कॉल देतात. अगदी थोडीशी तू नाही तो मै नाही. अगदी 3 धावा परिपूर्ण. अगदी 4थ्या धावेचं देखील कॉल दिलं जातं. पाहूया होत आहेत काय. 4 धावा देखील परिपूर्ण होत आहेत. रनिंग बिटवीन द विकेट या स्पर्धेमध्ये अगदी 4 धावा परिपूर्ण केल्या कोणी केल्या असेल तो म्हणजे पांगणोली संघ. अगदी थोडीशी यजमान संघाकडून निराशाजनक परिस्थिती पाहायला मिळते ती क्षेत्ररक्षकामध्ये. थोडस 4 धावे बरोबर संघाची वाढती धाव संख्या होते ती 7. सगळे माझे क्रिकेटपट्टू आरसीसी गलवाडीचे यांच्या चेहऱ्यावर थोडीशी स्माइल होती. ती कुठेतरी थोडीशी कमी होताना दिसते. अरे अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो अभी बाकी है. इतना नाराज होने की कोई बात नहीं है भाई. अभी बहुत कुछ मैच बाकी है. आप भी कम बैक कर सकते हो. लेकिन ती मात्र गोलंदाजी करावी लागेल ती विशालला. कारण एका बाजूला जर पाहिलं तर अनेक वेळा स्पर्धेमध्ये पाहताना वर्चस्व केलं त्या आरसीसी गलवाडी या संघाने. प्रवीण बाटे असतील, अगदी महेश महाडिक असतील, या फलंदाजांना आम्ही पाहिलेलं आहे फलंदाजी करत असताना. पण युवा स्टार या गोलंदाजांना मात्र विश्वास दाखवलाय विशालवरती. विशालला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. श्रीधर लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतात का नाही.
प्रयत्न करतात नाही, पण अल्केशने मात्र थांबवले ते श्रीधरला आणि एकच धावेवरती समाधान मानता स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो 8 या आकड्यावर. आता मात्र कोण कोणाची लावतोय वाट. गोलंदाजीतून विशाल की फलंदाजीतून अल्केश. अगदी यजमान संघ क्षेत्ररक्षणासाठी दाखल झालाय. चेंडू फेकले गेलेले आहेत ते 3 आणि धाव संख्या मात्र खर्ची होत आहेत 93. 3 चेंडू मात्र हाताळायला चान्स आहे तो पहिल्या षटकातील. आता पांगणोली या संघाला किती धावांपर्यंत मजल मारतात. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. 1 धाव परिपूर्ण. अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे. युवा स्टार क्षेत्ररक्षक आहे ज्याचा जर्सी क्रमांक 8 आहे. त्यांनी मात्र स्तब्ध ठेवले तो पांगणोली या संघाच्या फलंदाजाला. शाबासकीची थाप देखील त्याला दिली जाते. गोड स्माइल देखील येते कारण शाबासकीची थाप त्याला मात्र डगआउटमधून दिली जाते आणि स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय तो 9 आकड्यावर. ज्याने ज्याने ISPL पाहिली असेल त्या ISPL मध्ये करण आंबाला 27 लाखाची बोली लागली गेली होती. त्याचा तो जर्सी क्रमांक आहे 9. तेवढीच मात्र धाव संख्या होती ती ही पांगणोली या संघाची 9. शेवटी मला वाटतं 2 चेंडू बाकी असतील. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेता चेंडू झालं क्षेत्र बॉडी लाईनच्या दिशेने थोडीशी मिस्टेक होते क्षेत्ररक्षण. ही चुकी कदाचित महागात पडू शकते. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय आणि 2 धावा परिपूर्ण. 2 धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 11. जयेश एक एक रन किती महत्वाचा आहे तो आपल्याला माहिती आहे कारण शालेय जीवनाची परीक्षा देत असताना आपल्याला 1 मार्क जर कमी आला तर आपल्याला पुढील वर्गात जाण्यामध्ये चान्स नव्हता. त्याचप्रमाणे राजकीय भागात म्हटलं तर 1 मत किती महत्वाचं आहे तो राजकीय भागावाल्यांना माहिती आहे. त्याचप्रमाणे या क्रिकेटरांना 1 रन किती महत्वाचा आहे तो क्षेत्ररक्षणाला माहिती आहे. पण कुठेतरी मिस्टेक झाली त्याचा फायदा मात्र पांगणोली या संघाला झाला. स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न ऑफ साईडला क्षेत्ररक्षण मात्र तैनात. कुठलीही चुकी न करता मोठा हातला बसतोय तो डगआउटच्या दिशेने चाललाय तो श्रीधर. खेळ मात्र संपुष्टात आणून ठेवलाय ते विशाल. नंतर 11 धावा खर्च केल्याच्या नंतर एक महत्वपूर्ण विकेट देखील घेतला ती म्हणजे सलामीवीर जोडी मात्र फोडण्यामध्ये यशस्वी झालाय तो विशाल. आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. येणाऱ्या 27 ते 28 डिसेंबर मध्ये होणाऱ्या मसरा प्रीमियर लीग मध्ये त्याच्यामध्ये आयकॉन प्लेअर मधून ज्याची बोली लागली गेली तो युवा स्टार गोलंदाज फलंदाज अष्टपैलू खेळाडू नवोदित खेळाडू चांगला आहे. अनेक मोसमामध्ये ज्याने गोलंदाजीतून करिश्मा केलाय तो कौशल फलंदाजी आमंत्रित होतोय. पाहूया सेकंड साठी. आता मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय तो. गेली 24 ते 25 वर्ष आपल्या संघासाठी एकनिष्ठेने गोलंदाजी करत असणारा अष्टपैलू गोलंदाज तो म्हणजे नितीन शिंदे. अनुभव आहे त्याच्याकडे. तो अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. अगदी तळा तालुक्याच्या ज्या स्पर्धा झाल्या होत्या त्याच्यामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा मानकरी ठरणारा हा गोलंदाज आहे. अनुभव मात्र पणाला लावावा लागेल. अनुभव आहे तो नितीन शिंदे यांच्याकडे. पण अनुभव किती कामाला येतोय तो येणाऱ्या गोलंदाजीतून आपल्याला पाहायला मिळेल. पण त्याच्या स्ट्राईक एंडला फलंदाज तो अल्केश. पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचा मात्र आकाशाकडे बोट जातोय आणि अनुभव मात्र यशस्वी होतोय तो बॅक टू डगआउट. तो म्हणजे अगदी खेळाडू चाललाय तो अल्केश. यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडली ते म्हणजे नितीनने. अनुभव मात्र कामाला येतोय. आणि मी म्हटलं होतं ना येतो ट्रेलर आहे पिक्चर तर अभि बाकी आहे. आता मात्र पिक्चरला सुरुवात केली ते म्हणजे नितीन शिंदेने. आणि गोड चेहऱ्यावर स्माइल येते ते म्हणजे RCC गोलवडी या सर्व सदस्यांच्या. एखाद्या युवा खेळाडूला एखाद्या मुलीने प्रपोज मारला ना त्यावेळी स्माइल नव्हती आली. तेवढी मात्र नितीनने विकेट घेतल्यानंतर गोड स्माइल येते चेहऱ्यावर. ती म्हणजे आमच्या RCC गोलवडी या संघाच्या सदस्यांच्या. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो सिद्धेश. सलामीवीर जोडी मात्र मैदानाच्या डगआउटच्या दिशेने. अगदी श्रीधर आणि अल्केश. आता मात्र कौशल नॉन स्ट्राईकला आहे आणि सिद्धेश आता मात्र स्ट्राईक एंडला आहे. अनुभवी गोलंदाज गेली 24-25 वर्ष आपल्या एकनिष्ठेने संघाकडे खेळतोय तो म्हणजे नितीन. अगुटप्प्याची गोलंदाजी. लेग साईडला मात्र सिद्धेशने खेळण्याचा प्रयत्न. कौशलला स्ट्राईक दिली जाते. 1 धाव परिपूर्ण. एकच धावेवरती समाधान. मयूर मात्र अचूक क्षेत्ररक्षण करतोय आपल्या संघासाठी आणि एकच धावेवरती समाधान मानता स्कोअरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय तो 12 या आकड्यावर. कौशल
ज्याचा जर्सी क्रमांक आहे तो म्हणजे 45 म्हटल्यानंतर मुंबईच्या राजाची आठवण येते, तो म्हणजे रोहित शर्मा. हिटमॅन म्हणून ज्यांनी ओळख निर्माण करून ठेवली अख्ख्या वर्ल्ड मध्ये, त्याचा जर्सी क्रमांक आहे. पांगणू या संघाचा हिटमॅन म्हणून ज्याला ओळखला जातो, तो कारनामा मात्र करावा लागेल. पण ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. पण पॉईंट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र क्षेत्ररक्षण तैनात. एकच धावेवरती समाधान मानतायत. अचूक गोलंदाजी मात्र करतोय तो नितीन शिंदे. नितीन शिंदेनं आम्ही फलंदाजीतून कमी वेळाला पाहिलं, पण गोलंदाजी मात्र अचूकपणे कारनामा करतो तो नितीन शिंदे. अनुभव आहे त्याच्याकडे आणि तो अनुभव मात्र पणाला लावतोय. 3 चेंडू फेकले गेलेत, अगदी 2 धावा खर्ची करतो. एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यांनी आपल्या विपक्षामध्ये कमावलंय. अनुभव पणाला लावतोय. स्वतः यजमान संघ आहेत आजच्या दिवसाचे या क्रिकेट महासंग्रामाचे. चौथा फेंडू फेकण्याचा प्रयत्न करतात, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, पण नाही. कौशल्य मात्र अगदी थांबवले गेले ते सिद्धेशला. मापक असं टार्गेट ठेवावा लागेल. आधी गतीमध्ये परिवर्तन करतो गोलंदाजी करत असताना तो म्हणजे नितीन शिंदे. फसवी गोलंदाजी करत असतो नेहमी. अनेक फलंदाजांना त्याने आपल्या गोलंदाजीतून अगदी नादुस्त करून ठेवलंय, अगदी स्तब्ध ठेवत असतो आपल्या गोलंदाजीतून. पाहूया, तोच अनुभव मात्र पणाला लावतोय. आणि आता मात्र कंजूशी गोलंदाजी फार मानावी लागेल. एकही धाव न खर्ची करता निर्धाव चेंडूची सांगता केली ती नितीनने. 4 चेंडूवरती मात्र 2च धावा खर्ची केले गेलेल्या आहेत. ओ अचूक गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक दुसरा चेंडू देखील निर्धाव चेंडू मध्ये अगदी एकदम कंजूशी गोलंदाजी करतायत. शाबासकीची थाप देखील त्याला द्यावी लागेल आयोजकांच्या वतीने. सदस्य देखील शाबासकीची थाप देत आहेत, मानावं लागेल. अनुभव मात्र कामाला येतोय. संसाराचा गाडा ज्यावेळेस चालवत असतो तेव्हा अनुभव किती कामाला येतो, कारण आई वडील ज्यावेळेस कामाला असतात तेव्हा मुलगा बेफाम मजा करत असतो. त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये माजी क्रिकेटपटूंची रिस्पेक्ट करणं हे खेळाडूंनी मात्र केलं पाहिजे. तोच अनुभव मात्र कामाला येतो त्या नितीन शिंदेचा या गोलंदाजीला पाहायला मिळतोय. अगदी 5 चेंडू फेकले गेले, 2 धावा मात्र खर्ची करतायत. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय, 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुसऱ्याचं कॉल दिलं जात आहे काय, एकेरीचं दुसऱ्या धावेचं देखील कॉल दिलं जात आहे. 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत आणि अचूक क्षेत्ररक्षण देखील केलं जात आहे तो आरसीसी गलोड या संघाकडून. आणि 2 धावेवरती समाधान मानतात. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पांगणोली 2 बाद. धाव संख्या मात्र होती ती 15. 2 लॉस पांगणोली संघ. तिसऱ्या षटकातील विश्वास कोणावर दाखवला जातोय, पण याच कौशलकडे देखील मोठे फटके खेळण्याची काबिलियत आहे. अनुभवी गोलंदाज मात्र कामाला आणतायत काय. विश्वास दाखवला. तिसरा षटक म्हणजे भैरवी षटक कोणाकडे दिलं जातंय. सुदर्शन. श्रीकृष्णाच्या हातामध्ये सुदर्शन चक्र होता, पण सुदर्शन चक्र असताना देखील श्रीकृष्णाच्या हातामध्ये बासरी देखील होती राधाला बावरी करणारी. हे देखील लक्षात ठेवावं लागेल. म्हणजे जरी सुदर्शन चक्र जरी असेल गोलंदाजीतून, पण पांगणोली या संघाकडे देखील बासरी वाजवणारा अष्टपैलू खेळाडू म्हणजे अगदी आहे तो म्हणजे आपला कौशल. पाहूया काय होतंय समीकरण. पहिला चेंडू थोडासा दडपण आलाय तो अगदी सुदर्शन वरती आणि अवांतर धाव मिळाले आणि या एक धाव संख्येने स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 16. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून भव्य दिव्य आज आयोजन आहे. मान्यवर देखील जोडले गेलेले आहेत, त्यांचं देखील पुनश्च आम्ही हार्दिक स्वागत करतो. सुदर्शन गोलंदाजी मार्कोसचे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. येतोय सीमारेषे पार, खडखडी षटकार, छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळून द्या 6 धावा. अरे तुम ट्रेलर दिखा सकते हो तो मैं पूरा पिक्चर भी दिखा सकता हूं, असं मात्र प्रत्युत्तर दिलं तो फलंदाजीत तो कौशलने. गोलंदाजीचा मात्र सुदर्शनचा समाचार घेतला. एका बाजूला श्रीकृष्णाच्या हातामध्ये, मी पहिलाच बोललो, सुदर्शन चक्र जरी असला तरी श्रीकृष्णाच्या हातामध्ये गोड आवाज येणारी बासरी देखील आहे. त्याचप्रमाणे मात्र षटकार लगावला गेला. पण हा क्रिकेट आहे, परिवर्तनाचा क्रिकेट आहे. कधीही बदल होऊ शकतो. तू मला षटकार मारू शकतो तर मी तुला विकेट देखील घेऊ शकतो, तुझा निर्धाव चेंडू देखील टाकू शकतो, पण तो कारनामा मात्र करावा लागेल तो या सुदर्शनला. आपल्याकडे भैरवी षटक आहे, हाणामारीचा षटक ज्याला ओळखला जातो क्रिकेटमध्ये. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, अगदी यॉर्करची गोलंदाजी केली, पण बॅटची पंचांचा निर्णयापर्यंत 1 धाव परिपूर्ण. अगदी श्रीधरला कौशल्य स्ट्राईक दिली जाते, थोडीशी मिस्टेक होते आणि एकेरीचं बीरीमध्ये रूपांतर केलं. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1-2 धावा मिळतात. अगदी 2 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो 24 आकड्यावर. रंग बदलणारा सरडा म्हणजेच क्रिकेट आहे.
रंग बदलला होता. नितीन शिंदे यांनी अचूक गोलंदाजी केली गेली होती. या षटकाराबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला आणि स्कोरबोर्ड नेऊन ठेपलाय तो 24 आकड्यावर. आता मात्र समीकरण अचूक फलंदाजी मात्र करावी लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतायत पण अगदी क्षेत्ररक्षणासाठी दाखल आहे तो मयूर. कुठलीही चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो पांगणोली संघाला. बॅक टू डग आउट टू कौशल के डीजे. अगदी 3 चेंडू मात्र फेकले गेलेले आहेत. धावा मात्र खर्ची केल्या गेल्या. त्या 9 धावा खर्ची केल्या गेल्या आणि एक महत्वपूर्ण विकेट देखील आपण कमावला गेलाय तो म्हणजे सुदर्शनने. आता मात्र सुदर्शन चक्र त्याने फिरवलंय आणि यशस्वीरित्या गोलंदाजी करतोय. त्याचा समाचार घेण्यासाठी सायकेंडला फलंदाजी सज्ज झालाय तो जयेश आणि आमची स्कोरबोर्डची भूमिका देखील निभावतात ते म्हणजे जयेश घाटवळ. लेग साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत होते पण नाही. गोलंदाज मात्र कुठेतरी खुश होतात आणि अवांतर धावा देतात ते पांगणोली या संघाला. स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसवतात तो अगदी स्कोरबोर्ड पुढे सरसवतो 25 आकडा 25. क्षेत्ररक्षणातून विशाल मात्र मार्गदर्शन करतोय तो सुदर्शनला. अचूक गोलंदाजी करावी लागेल. जयेश मात्र स्ट्राईक फलंदाजी करतोय. किती धावापर्यंत मात्र मात्र ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. गजानन वरांकर कुठली चुकी न करता मोठा हादरा बसतोय तो पांगणोली या संघाला. बॅक टू डग आउट टू जयेश आणि आमच्या जयेश स्कोरबोर्डवरती लिहितात ते पण देखील लिहितात आउट. कमबॅक केलंय गोलंदाजाने. आता मात्र सुदर्शन चक्र फिरवायला सुरुवात केलंय ते म्हणजे सुदर्शन ने. कारण धाव संख्या आहे पांगणोली या संघाची 25. अगदी शेवटचे भैरवी षटकातील 2 चेंडू बाकी आहेत. आता मात्र सामना करण्यासाठी येत आहेत ते विनोद. ज्या पांगणोली संघाच्या रील्स पाहतो ज्या व्हिडिओ पाहतो ते मात्र चांगल्या पद्धतीने करतात. आता मात्र फलंदाजी आमंत्रित झाले त्याचप्रमाणे मात्र आपल्याला फलंदाजी करावी लागेल. आम्हाला देखील लाख मुलाचा सहकार्य करत असतात ते म्हणजे विनोद. सुदर्शन गोलंदाजी मार्कवर सज्ज. कमबॅक केला होता गोलंदाजीतून. थोडीशी अंगाची कडा घेतात. 1 धाव परिपूर्ण. पंचांचा निर्णय 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय यशस्वी होतंय काय. एकेरीचं दुहेरी रूपांतर करता मात्र आत्महत्या करावी लागते. लेगबाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. 1 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय तो 26 आकड्यावर. शेवटचा चेंडू मात्र बाकी आहे या इनिंगचा. पाहूया किती धावांपर्यंत मजल मारतायत. अगदी तब्बल एक चेंडू मध्ये 6 धाव संख्या घेतली तर 32 होतील. अगदी किती धावांपर्यंत मजल मारताय. चौकार लगावला तर धाव संख्येमध्ये वाढ होईल आणि निर्धाव चेंडू जर टाकला तर अगदी 26 या धाव संख्येवर मात्र स्तब्ध स्कोरबोर्ड राहील. पण तो कारनामा मात्र करावा लागेल. हातातील सुदर्शन चक्र मात्र सोडावा लागेल निर्धाव चेंडूसाठी. अगदी लेग साईडला टाकण्याचा प्रयत्न केला होता. निर्धाव चेंडूची सांगता केली होती पण 1 धाव परिपूर्ण होते. 1 धावेबरोबर स्कोरबोर्ड मात्र पुढे सरसावतो. रनआउटच्या स्वरूपामध्ये थोडीशी आत्महत्या करावी लागते. लेग बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या होते 27. आरसीसी गलवाडी या संघाला तब्बल बनवायचे 18 चेंडू 18 चेंडू आणि 28 ही धाव संख्या कंपल्सरी बनवायची आहे. अगदी या स्पर्धेला निमंत्रणाला मान देऊन गवळी समाज संघटना विरार नालासोपारा वसई नायगावचे आमचे सचिव सन्माननीय आदरणीय विनोदजी रिकामे साहेबांचे आगमन होते. पांगणोली या संघ गावचे सुपुत्र आहेत. त्यांचं देखील गलवाडी गावाच्या वतीने मनपूर्वक आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून आपण या स्पर्धेसाठी दाखल झालात तरी मी विनंती करतो पांगणोली संघ क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. एक शिस्तबद्ध संघ म्हणून ज्यांना ओळखलं जातं लाईनअप मध्ये क्षेत्ररक्षणासाठी दाखल होत आहेत. सलामीवीर जोडी देखील गजानन सर आपण देखील जास्त टीम मीटिंग करू नका. अगदी वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. बरोबर 4 वाजले गेले आहेत म्हणजे आपल्याकडे अगदी 2 तास बाकी आहेत. मी विनंती करतो क्विक फास्ट आपण क्षेत्ररक्षणासाठी दाखल व्हायचं आहे. पुढील होणारा सामना आहे तो खर्डी आणि
फणसवाडी या संघाच्या दोन्ही कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. फणसवाडी संघाचे कर्णधार आणि खर्डी या संघाच्या कर्णधारांना विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे ती मी विनंती करतो की आरसीसी गोलवाडी वृंदावन गावचे सुपुत्र कृष्ण घाटवळ साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील गोलवाडी गावाच्या वतीने आपलं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ काढून पण या स्पर्धेसाठी दाखल झालात. तरी सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल करायची आहे. गणपती बाप्पा मोरया, जिंकून घरी परत लवकर या अशी घोषणा मात्र केली जाते ते आरसीसी गोलवाडी या संघाकडून. पण पाहूया दोन्ही सलामीवीर जोडी मात्र मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला 48, एका बाजूला जर्सी क्रमांक 18 म्हणजे विराट कोहली आणि सिक्सर किंग म्हणून ज्यांना सरांना ओळखलं जातं ते गजानन वरणकर सर मैदानामध्ये दाखल होत आहेत. पण तब्बल आपण यशस्वीरित्या पार जबाबदारी कधी करू शकतो तर आपल्याला तब्बल बनवायच्या आहेत त्या 28 धावसंख्या कंपल्सरी बनवायची आहे आणि तरच आपण विजयाकडे घोषित करू शकतो. दोन्ही सलामी टॉस साठी संघ येत आहेत. एका बाजूला खर्डी, दुसऱ्या बाजूला फणसवाडी या संघांमध्ये नाणेफेक करावी. ते नंतर सांगा कोणाचे असते. खर्डी आणि फणसवाडी थोडंसं स्पीडअप घ्यायचंय गजानन सर. अगदी जास्त टीम मीटिंग करू नका. बरोबर 4 वाजले गेलेले आहेत. आपल्याकडे 2च तास बाकी आहेत. त्याच्यामुळे आपल्याकडे वेळेला मात्र सूर्यनारायण प्रकाश झोताला आपण थांबवू शकत नाहीये. टाइम इज मनी. वेळेला खूप महत्व देतो आपण सकाळपासून. तरी तब्बल बनवायचे आहेत आरसीसी गोलवाडी या संघाला. 18 चेंडू 28 धावांचा पाठलाग परिपूर्ण करायचा आहे. कंपल्सरी 28 धावा बनवाव्या लागतील. म्हणजे मापक अशी फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजी मार्गवरती कोणावरती विश्वास दाखवला जातोय. स्वतः कर्णधार अगदी क्षेत्ररक्षण सजवून घेतोय. पांगणोली या संघाचे श्रीधर थोडंसं स्पीडअप घ्यायचं आहे मी विनंती करतो. पांगणोली संघ श्रीधर थोडंसं सहकार्य करायचं आहे. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. एका बाजूला स्ट्राईक एंडला आलेले फलंदाज आहेत ते गजानन. अगदी पहिलाच चेंडू स्ट्राईक एंडला गोलंदाजी करतोय तो कौशल. नेहमी स्ट्राईक एंडला गोलंदाजी करत असतो. युवा स्टार गोलंदाज आहे. पण मापक असे चौकार षटकारांची आतिषबाजी करणारे गजानन वरणकर स्ट्राईक एंडला आहेत. पहिला चेंडू अगदी पंच मात्र गोलंदाजाला दंडित करतात. एक अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये. त्याच पद्धतीने मात्र गोलंदाजी करतोय. अगदी फणसवाडी या पांगणोली या संघाला देखील वाईटच्या स्वरूपामध्ये स्कोरबोर्ड उघडला गेलं होतं. त्याचप्रमाणे मात्र आरसीसी गोलवाडी या संघाला देखील खुश होऊन कौशलने मात्र अवांतर धाव दिली वाईटच्या स्वरूपामध्ये आणि स्कोरबोर्ड मात्र उघडलं गेलंय. तब्बल आता पाठलाग करायचा आहे. ते कंपल्सरी बनवावे लागतील. ती 27 धावसंख्या म्हणजे अचूक गोलंदाजी कौशलला मात्र करावी लागेल. आतकुट टप्प्याची गोलंदाजी करतो. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. साजन मात्र क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी सज्ज आहे. कुठलीही चुकी न करता आणि थोडीशी चुकी होते रनआउटच्या स्वरूपामध्ये काय होतं समीकरण. अगदी पंच कुठल्याही गोष्टीचं दडपण न घेता 2 धावा परिपूर्ण करता. साजनकडून थोडीशी मिस्टेक झाली. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलंय ते अगदी सुदर्शनने आणि गजानन वरणकर याने. पाहूया गजानन वरणकर सर किती धावापर्यंत मजल मारतायत. तब्बल आपल्याला बनवायच्यात. माझ्या वैयक्तिक धावसंख्या झाल्या नाही तरी चालतील पण अगदी संघ माझ्या विजयाकडे वाटचाल केला पाहिजे. त्याचप्रमाणे एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि आरसीसी गोलवाडी या संघाची धावसंख्या होती ती 3. आज मात्र या स्पर्धेमध्ये चौकार षटकारांची आतिषबाजी कमी पाहायला मिळाली. म्हणजे गोलंदाजातून वर्चस्व पाहायला मिळालं. एखाद्या स्पर्धेमध्ये एका दुसरा षटकार चौकार पाहायला मिळतोय पण एकेरीचं दुहेरी, दुहेरीचं तिहेरी आणि या स्पर्धेमध्ये 4 धावा देखील धावून काढले गेलेले आहेत. हा देखील रेकॉर्ड या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. म्हणजे फिटनेस असणं खूप महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे कौशलला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. 1 चेंडू फेकतात 3 धावा मात्र आपण खर्ची करतोय.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यारकोरची गोलंदाजी केली होती, मात्र एक धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय, दुसऱ्या धावेमध्ये रूपांतर काय, 2 धावा देखील परिपूर्ण होत आहेत आणि ती यशस्वीरित्या पार पडतात. ते म्हणजेच अगदी गोड बोली जोडी आरसीसी गोलवाडीची स्ट्राईक एंडला नेहमी फलंदाजी करणारी जोडी सुदर्शन आणि गजानन वरणकर. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती 5. याच मैदानावरती याच हुकमी एक्काचे चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळते. ते कुठेतरी स्तब्ध आहेत, ते म्हणजे गजानन वरणकर सर. कारण त्यांना सामना कुठेतरी विजयाकडे नेऊन ठेवायचा आहे, त्याच पद्धतीने मात्र फलंदाजी पाहायला मिळते. कौशलला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. खोलवर टप्प्याची गोलंदाजी ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न सीमारेषेकडे येतोय. छत्रपतीचा छावा आणि संघाला मिळते 6 धावा. अनुभव मात्र पणाला लावलोय आणि यशस्वीरित्या पार पडतात. सीमारेषे पार खणखणीत षटकार. फ्लावर समझ के रखा है क्या, फायर है अंपायर, झुकेगा नहीं, पुष्पा नहीं है. गजानन वरणकर सर है, ज्याचा जर्सी क्रमांक आहे 48. अचूक फलंदाजी मात्र करतोय. मानावं लागेल या फलंदाज. कौशलच्या गोलंदाजीचा मात्र समाचार घेतोय. पाहूया लगेचच. अगदी आपल्याला मात्र स्तब्ध ठेवलंय. एकच धाव घेतली गेली कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही, कारण एक षटकार आला. त्याच्यानंतर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होते ती आरसीसी गोलवाडी या संघाची 12. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. चेंडू फेकले गेलेले आहेत ते महागडे षटक कौशलकडून कदाचित ही अपेक्षा नसेल. पांगोली या संघाला अजून देखील कमबॅक करू शकतात. 4 चेंडूमध्ये तब्बल आपण धाव संख्या खर्ची करतोय ती 12. आता मात्र स्ट्राईक एंड लावून ठेवले ते सुदर्शन. पॉईंटच्या दिशेने ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पार होतोय. एक धाव परिपूर्ण. दुसऱ्या धावेचं कॉल देतात. सुदर्शनने मात्र गजानन यांना माघारी परतवले. एक धावेवरती समाधान मानतात. स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या मात्र होती ती 13. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल. धाव संख्या 13 होते आणि स्ट्राईक एंडला आलेली जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. सुदर्शन आणि गजानन वरणकर. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. बघूया काय होते समीकरण. अचूक क्षेत्ररक्षण केलं जात आहे. एकच धावेवरती समाधान मानतात. अगदी 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीसी गोलवाडी या संघाची धाव संख्या होती ती 14. म्हणजे आता समीकरण येतोय ते 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे कंपल्सरी एका षटकामध्ये बनवाव्या लागतील ती 7च्या रन रेटने मात्र आपल्याला फलंदाजी करावी लागेल. म्हणजे कंजूशी गोलंदाजी करावी लागेल. 7 ही धाव संख्या थोडीशी शक्य आहे, पण कंजूशी जर गोलंदाजी केली तर पांगलोली संघ हा विजयाकडे वाटचाल करू शकतो. अजून देखील सामना आपल्या बाजून घेऊन जड करून ठेवू शकतात. अशी मात्र गोलंदाजी करावी लागेल ती पांगलोली या संघाला. आणि ते काबिलियत आहे पांगलोली या संघाकडे. गेल्या मोसमामध्ये अनेक स्पर्धेमध्ये ज्याने आपल्या गावाचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव चषकांमध्ये कोरलंय तो तुल्यबल संघ म्हणजेच पांगलोली संघ. दुसऱ्या बाजूला देखील तुल्यबल संघ तळा तालुक्याला बिलॉंग करणारा खेळाडू आपला गाव संघ आहे तो म्हणजे आरसीसी गोलवाडी. साईकेंडला आलेली जोडी मात्र मैदानामध्ये दाखल आहे. षटकार किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं ते गजानन वरणकर सर. पाहूया काय करताय संघासाठी. आता मात्र 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्क व सज्ज होतोय तो साजन. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल साजनला आणि तो कारनामा मात्र करावा लागेल. अकू टप्प्याची गोलंदाजी. लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण मात्र तैनात. काय होतं समीकरण. हो, आपल्या संघासाठी मात्र 2 धावा वाचवल्या जात आहेत. अगदी हाईटचा मात्र त्याला फायदा होतोय आणि 2 धावेवरती समाधान मानतायत. कदाचित गजानन वरणकर सरांना म्हटलं होता चौकार जातोय की काय, पण नाही, त्याचा मात्र हाईटचा फायदा झाला आणि अल्केशने मात्र अचूक क्षेत्ररक्षण केलं आणि संघासाठी 2 महत्वपूर्ण धावा वाचवल्या जात आहेत. आणि या 2 धावेबरोबर संघाची वाढती धावसंख्या होती ती 16. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती साजनला. अनुभव मात्र फणाला लावावा लागेल. पाहूया काय करतायत गोलंदाजीतून. स्तब्ध ठेवतायत काय गजानन वरणकर सरांना, पण गजानन वरणकर सरांचा थोडासा दबाव येताच पंच मात्र आमच्याकडे वळत आहेत. अवांतर धाव मिळते वाईटच्या स्वरूपामध्ये आणि एक एक्स्ट्रा धाव देखील मिळते. म्हणजे अगदी 2 धावा मिळतात. 2 धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावला जातोय. स्कोर बोर्ड धाव संख्या होते ती 18. अगदी दुसऱ्या षटकातील एक चेंडू मात्र फेकला गेलाय. अगदी महागडे षटक मानले जातात पांगलोली या संघाकडून. त्याचा फायदा मात्र होतोय तो आरसीसी गोलवाडी या संघाला. ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न यशस्वी देखील. क्षेत्ररक्षण मात्र चेंडूच्या मागे धावतोय. 1 धाव परिपूर्ण. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करता येत नाही. एकच धावेवरती समाधान मानतात. एका धावेबरोबर अगदी स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्येमध्ये बदल होते. धाव संख्या होती ती 19. एक धाव मात्र किती महत्वाची आहे खेळाडूंना माहिती आहे. डगआउटच्या दिशेने मात्र
फलंदाजांना सांगितलं जातं एक एक धाव आपल्याला खूप महत्वाची आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र झेलच्या खाली आहे, पण नाही, थोडस अपयश होतं. एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर करतायत काय, दुहेरीमध्ये रूपांतर करतायत आणि 2 धावा देखील परिपूर्ण होतात. या 2 धावेबरोबर स्कोर बोर्ड मात्र पुढे सरसावतोय. धाव संख्या होते ती 21. अगदी दुसऱ्या षटकातील 3 चेंडू फेकले गेलेले आहेत, धावा मात्र खर्ची केले गेले आहेत त्या 7 या धावसंख्या मात्र खर्ची केली जाते. याबरोबर आरसीसी गलवाडी या संघाची धावसंख्या होते ती 21. अचूक गोलंदाजी करावी लागेल, खोलवर टप्प्याची गोलंदाजी, लेग साईडला मात्र खेळण्याचा प्रयत्न, 1 धाव परिपूर्ण. ज्यावेळेस मात्र पांगणोली हा संघ फलंदाजी करत असताना आमच्या आरसीसी गलवाडीच्या सदस्यांच्या चेहऱ्यावरची स्माइल कमी झाली होती. मी त्यावेळेस पण देखील म्हटलं होतं येतो ट्रेलर आहे, पिक्चर तो अभी बाकी आहे. पुरा पिक्चरचा मात्र हिरो ठरला जात आहे ते गजानन वरणकर सर. एक एक धाव घेऊन विजयाकडे कुठेतरी वाटचाल करण्याचा प्रयत्न करतायत. पाहूया, पण अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल ती पांगणोली या संघाला. निर्धाव चेंडू टाकावा लागतील, सुदर्शन चक्र मात्र थांबवावा लागेल आपल्या मधुर आवाजाच्या बासरीमधून. ते म्हणजे साजनला अचूक गोलंदाजी, निर्धाव चेंडूची सांगता करावी लागेल. स्पीड अप गोलंदाजी करतात, फसवी गोलंदाजी करावी लागेल आणि सुदर्शनला मात्र स्तब्ध ठेवावा लागेल, तरच आपण सामन्यामध्ये पुनर्क्रम करू शकतो. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण निर्धाव चेंडूची सांगता होते. आता मात्र बासरी वाजते काय साजनच्या गोलंदाजीतून पाहायला मिळेल, पण सुदर्शन देखील आपल्या जास्त हातामध्ये सुदर्शन चक्र ठेवणार नाही. तो पण देखील मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण निर्धाव चेंडूची सांगता होते आणि स्कोर बोर्ड मात्र तिथे स्थिरावला जातोय तो 22 या आकड्यावर. अचूक गोलंदाजी करतोय, शेवटचा चेंडू बाकी मात्र आहे. या पाहूया, अचूक गोलंदाजी करावी लागेल. मोठा फटका, स्टेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण मात्र तैनात. स्वतः श्रीधर कर्णधार एकच धावेवरती समाधान मानतायत का पाहूया. दुसऱ्या धावेचं कॉल देतात, श्रीधर मात्र थ्रो करण्यासाठी तयार नाही आहे. पाहूया, 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आरसीसी गलवाडी या संघाची धावसंख्या होती ती 23. आता मात्र समीकरण येऊन ठेपलंय ते 6 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. अचूक गोलंदाजी मात्र करावी लागेल आणि तो कारनामा मात्र करावा लागेल. तो या थोडंसं स्पीडअप घ्यायचं. आता मात्र भैरवी षटकातील विश्वास कोणावरती दाखवला जातोय पाहूया. गोलंदाजीतून मला वाटतं गोलंदाजीतून विश्वास दाखवला जाईल, तो अलकेच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाते गोलंदाजीतून, पण स्ट्राईक एंडला येऊन ठेपतोय तो सलामी जोडी मधला सुदर्शन. आता मात्र आवश्यकता आहे ते आपल्या संघाला विजयी करण्यासाठी. एक चेंडू देखील आपल्याकडे एक्स्ट्रा आहे, पण एखादा चेंडू निर्धाव चेंडू आला तर समांतर अगदी सामना होऊ शकतो. 5 चेंडू 5 धावा देखील होऊ शकतात. रंग बदलणारा हा सरडा आहे, अनिश्चिततेचा खेळ आहे, कधीही रंग बदलू शकतो हा क्रिकेट, पण तो कारनामा मात्र आपल्या गोलंदाजीतून करावा लागेल. तो अलकेशला अनेक फलंदाजी करत होता, अनेक सामने आपण विजय करून ठेवले. आता मात्र गोलंदाजीचा विश्वास दाखवला जातोय. मला वाटतं आज अमित खेडेकर कुठेतरी गोलंदाजी नाही आहेत, पण अलकेशच्या खांद्यावरती जबाबदारी. सुदर्शन मात्र गोलंदाजी मार्कवर सज्ज, ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू जातोय ऑफ साईड दिशेने सीमारेषेकडे. काय होतंय समीकरण, पहिला चेंडू जातोय सीमारेषेकडे, खणखणीत येतोय चौकार. सुदर्शन चक्र मात्र ऑफ साईडला सोडून दिला आणि सीमारेषे पार चेंडू करून ठेवलाय तो. जर्सी क्रमांक 18 म्हणजे अगदी आरसीसी गलवाडीचा रन मशीन ठरला जातोय, विजयाकडे वाटचाल करतोय काय, कारण एका धावेची मात्र आता आवश्यकता आहे. एखाद्या मुलीने प्रपोज मारल्यानंतर जेवढी गोड स्माइल येते ना, तेवढी आरसीसी गलवाडीच्या सदस्यांच्या गोड स्माइल येते चेहऱ्यावर, कारण आपला संघ विजयाकडे वाटचाल करतोय आणि संघ विजयी देखील होतोय. या संघाचं मनपूर्वक अभिनंदन. मोरया, गणपती बाप्पा मोरया आणि जिंकून घरी परत लवकर या. कदाचित अपेक्षा लागली असेल या ट्रॉफीकडे, तरी या सामन्यासाठी सन्माननीय आदरणीय विनोदजी रिकामे साहेब उपस्थित राहिलेत, त्यांचा यशोचित सन्मान करतील. मी विनंती करतो, उत्तमजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण विनोदजी रिकामे साहेबांचं आपण यशोचित सन्मान करावं. खर्डे आणि फणसवाडी याच्यामध्ये नाणेफेक झाला, त्याच्यामध्ये खर्डिया नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, तरी विनंती करतो की फास्ट आपण क्षेत्ररक्षण स्वीकारायचं.